सामन्याला सुरुवात होते आणि आर्यन कर्तेकर यावेळेला चढाईच्या मारण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एडिटिंग घरात केलं होतं डिलीट केला आवाज पाहिजे होते. काय सांगते धुवून घेणार रोहनाला की मग एक एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान चालू असलेला आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम त्याचप्रमाणे हा चुरशीचा सामना अनुभवायला मिळतोय. तो श्री सीमामाता सालगुरे विरुद्ध अमर भारत टाउन्स अशा दोनदा तुल्यबळ अत्यंत चुरशीचा सामना. श्री संकुलकर षटू ठोकला जातोय आणि दावा केला जातोय तो रोहित चोपलेला स्पर्श केल्याचा. अर्थातच रोहित चोपलेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो अफाक ऐनरकर. चालू सामन्याचा गुणफलक पाहायला मिळतोय तो अमर भारत टाउन्स 2 गुणांवरती आणि 1 गुणावरती श्री सीमामाता सालगुरेचा संघ. अफाक ऐनरकर पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली. यावेळेला मात्र बघूया किती गुणांची कमाई करतोय. पंच तुषारजी पाटील आणि पंच दादू सुर्वे आकाशाच्या दिशेने 2 बोट उंचावतायत. तर 2 गुणांची भर पडतीये ती अमर भारत टाउसुरे संघाच्या खात्याकडे. नक्कीच 4 गुणांवरती जाऊन पोहोचतोय अमर भारत टाउसुरे. 1 गुणावरती श्री सीमामाता सालगुरेचा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाकडे जातोय. आपल्या लक्षात येईल की 9 नंबरची जर्सी परिधान केलेला श्री सीमामाता सालगुरे संघाचा चढाईपटू चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. अमर भारत टाउसुरे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय. अफाक ऐनरकर यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. किल्ला नगरीमध्ये आगमन होत आहे ते सुशांत मोरे. माजी सैनिक म्हणून भूमिका बजावणारे सुशांत मोरे. आपणास विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात. व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. सुशांत मोरे पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. नक्कीच पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होतीये. मंडळी खरं तर गेल्या 3 दिवस म्हणजे आजचा दिवस पकडून देखील रोशनजी कर्तेकर या सामन्यांचं प्रक्षेपण करताना आपल्याला पाहायला मिळतात. ते कोकणातील सुंदर लाडघर गाव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच या सामन्यांचं पुन्हा प्रक्षेपण आपल्याला या युट्यूब चॅनलवरती पाहता येणार आहे. खर तर वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी इथे आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. आपला मोबाईलची चार्जिंग नेहमीच ते फुल ठेवत असतात आणि त्याचमुळे ते इथे या सामन्याचं शूटिंग करू शकतायत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन कर्तेकर आणि मिलिंदजी सुर्वे यांच्यासाठी. आपला बहुमूल्य वेळ देऊन या सामन्याचं प्रक्षेपण आपल्याला पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवरती दाखवणार आहेत. आणि यावेळेला मात्र चिन्मय आगिने मैदानावरती घोंगावणारं वादळ चिन्मय आगिने नावाचं आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय श्री संकुलकर. आणि टाउसरे संघाच्या खात्यामध्ये 1 यशस्वी गुणाची भर पडतीये. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपला बहारदार खेळाचं प्रदर्शन केलं हिमराज ऑलनैया संघाच्या विरोधात, तर तो श्री संकुलकर बॅकलाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा चिन्मय आगिने चढाईसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. आणि 3 गुणांची कमाई करून चिन्मय आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो सीमामाता सालगुरे संघाचा चढाईपटू. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुण मिळवण्याचा देखील त्याचा प्रयत्न आहे. बघूया बोनस सक्सेस होतोय का. समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण. बजरची टिकटिक चालू होते यावेळेला आणि मात्र चौडा पकड आपल्याला रोहितच्या माध्यमातून बघायला मिळतेय. 1+2 एकूण 3 गुणांची कमाई टाउसरे.
दोन उभे असतो ना तर आता पॉईंट टेबल उलट असतं. अफाक ऐनरकर पुन्हा एकदा त्रुटी समयानंतर चढाईसाठी सज्ज होतोय. 777 नंबर जर्सी परिधान केलेला आणि मागच्या सामन्यातील चांदीच्या शैलीचा मानकरी ठरलेला अफाक ऐनरकर पुन्हा एकदा बघूया किती गुणांची कमाई करतोय. 2 गुणांची कमाई करतोय. आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. अफाकला जर थांबवायचं असेल तर एक वेगळी स्ट्रॅटर्जी आजमावी लागेल, ती सालदुरे संघाला. नक्कीच सालदुरे संघाचा जर आपण विचार करतो आज रोहानुकी आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीये, त्याच्यामुळे फार मोठी वेगळी स्ट्रॅटर्जी आजमावण्याची गरज भासते सालदुरे संघाला. जर तुम्हाला अफाक ऐनरकरला बाहेर ठेवावं लागेल, त्याचप्रमाणे रोहित चौगेला देखील बाहेर थांबवावं लागेल, तरच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चुरस रंगू शकते. श्री संकुलकर यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफाक ऐनरकर. यावेळेला जर अफाक ऐनरकरला थांबवण्यात यशस्वी झाला, जर श्री सीमामाता सालदुरेचा संघ, तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये नक्कीच चुरस रंगू शकते. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 22 विरुद्ध 4. 22 गुणांवरती अमर भारत टासुरी आणि मात्र 4 गुणांवरती श्री सीमामाता सालदुरे. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा अफाकची मोठी कामगिरी. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक खुश खबर आणि सूचना. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत आयोजित राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा 21 ते 23 जानेवारी 2025 रोजी होईल. याची क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे आणि हजारोंच्या क्रीडा रसिकांमध्ये आपण तिथे उपस्थित राहायचं आहे. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत यांच्या आयोजनाने नडणार आहे 21 ते 23 जानेवारी 2025 रोजी राज्यस्तरीय खुल्या गटाची स्पर्धा पुरुष गट. आपण जाऊया क्रीडांगणावरती. 777 नंबर जर्सी परिधान केलेला अफाक ऐनरकर पुन्हा एकदा 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळ चालू. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे आणि सुपर टॅकल प्रमाणे 2 गुणांची भर पडेल ती सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आर्यन कर्तेकर. आर्यनला यावेळेला भरीव अशी कामगिरी करण्याची गरज भासते. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. आर्यन रिकाम्या हाताला पहिल्या पर्वामध्ये अजून तरी खेळताना पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते आणि चढाईचा भार व्हायला जातो तो चिन्मय यागिने, ज्याने सुपर रेड केली या सामन्यामध्ये. तो चिन्मय यागिने पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. अर्थात सुपर टॅकल फॉर्म नाहीये, पण कोणतीही जोखीम पत्करली जात नाहीये. ते चिन्मयच्या माध्यमातून त्याला माहित आहे की अफाक ऐनरकर बॅकलाईनच्या बाहेर आहे. बघूया प्रत्युत्तरासाठी कोण सज्ज होत आहे. अर्थातच श्री संकुलकर. बजर वाजतोय. 3ऱ्या चढाईची इशारत होते. डू ऑर डाय रेड 3rd रेड आपल्याला पाहायला मिळते. ती श्री संकुलकरच्या माध्यमातून श्री सीमादेवी सालदुरे संघाचं प्रतिनिधित्व करणारा श्री संकुलकर यावेळेला 3ऱ्या चढाईत काय कामगिरी बजावतो पाहणं महत्त्वपूर्ण ठरत आहे. जर प्रथमेश लाले किंवा रोहित चोपडेला बाद करण्यात यशस्वी ठरला श्री, तर मोठा एकदा गुणांचा फेरबदल पाहायला मिळू शकेल. पण श्री संकुलकर नक्कीच तुला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. घरचा रस्ता दाखवला जातो यावेळेला तो अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अफाक ऐनरकर मैदानामध्ये कमबॅक करतोय. कमबॅक केल्या तो चढाईसाठी सज्ज होतोय. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. आर्यन कर्तेकर यावेळेला पकड करण्याचा प्रयत्न करतोय. पकड निसटते. आर्यनला देखील पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सालदुरे संघाचा 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट पकड. चढाईपट्टू बाद होतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय चिन्मय. आरेकर बंधूंना बाद करण्यात यशस्वी होतोय आणि यावेळेला मात्र ऑल इन होतोय. खरं तर ऑल इन
आणि ऑल आउट हे दोन्ही एकाच वेळेला आपल्याला कबड्डीच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतं. ज्यावेळेला संघ ऑल आउट होतो त्याच वेळेला तो ऑल इन देखील होतो आणि ऑल इन झालेला सालदूरचा संघ यावेळेला मात्र काही कोणती स्ट्रॅटेजी न आजमावता खेळण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो. हाफ टाइमला 50 करताय ठीक आहे. प्रत्युत्तरासाठी 777 नंबर जर्सी परिधान केलेला अफाक आयनरकर. खरं तर अफाकला बाहेर बसवण्याची गरज आहे, चिन्मय यागिनीला बाहेर बसवण्याची गरज भासते, मोहित चौधरीला बाहेर बसवण्याची गरज आहे ती श्री सीमामाता सालदोरे संघाला. रोहनच्या अनुपस्थितीमध्ये फार मोठा गुणांचा आपल्याला फेरबदल पाहायला मिळतोय. रोहन कुख्याच खेळताना आपल्याला दिसत नाहीये तो श्री सीमामाता सालदोरे संघाच्या माध्यमातून, त्याच्यामुळे फार मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आर्यन कर्देकर चढाईचा मार वाहिला जातोय आर्यनच्या माध्यमातून. अमर भारत टासुरे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आर्यन. आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी चिन्मय अगिने. आर्यन कर्देकर पुन्हा एकदा चढाईचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 नंबर जर्सी परिधान केलेला श्री सीमामाता सालदोरे संघाचा चढाई करतो. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. आर्यन यावेळेला मात्र तुला नक्कीच वेगळ्या गेम प्लॅनची गरज भासतीये. ज्याप्रमाणे आपण रेड साइडचा विचार करतोय सालदोरे संघाचा असेल अथवा अमर भारत टासुरे संघाचा, अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून चढाईसाठी अफा कायदरकर असेल किंवा मग चिन्मय यागिनी असेल, प्रथमेश लाले आहे, त्याचप्रमाणे रोहित चोपडे देखील आहे. चारी ऑलराऊंडर प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण जर आपण सालदोरे संघाचा विचार करतो तर आपल्याला आर्यन कर्देकर आणि अहिन शेवडे जर 2 प्लेयर सोडले तर आपल्याला चढाईसाठी कोण तिसरा प्लेयर दिसत नाहीये. श्री संकुळकर आज तेवढा फॉर्म मध्ये दिसत नाहीये. श्री संकुळकर आणि आर्यन कर्देकर या दोन्ही प्लेयरला एक वेगळी स्ट्रॅटेजी आजमावी लागेल, पेशन्स ठेवून खेळावं लागेल. नक्कीच ज्याप्रमाणे सामना आपल्याला टफ होताना पाहायला मिळतोय. 9 गुणांवरती सालदोरे तर 34 गुणांवरती अमर भारत टासुरेचा संघ. पुन्हा एकदा यशस्वीरित्या जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल अमर भारत टासुरे संघासमोर श्री सीमामाता सालदोरे संघाला, तर नक्कीच वेगळा गेम प्लॅन आखावा लागेल, नियोजन करावं लागेल आणि मोठा हिरा टिकला गेलाय श्री संकुळकर नावाचा. पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल श्री संकुळकरला. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. अफाक ऐनरकर ज्यावेळेला मैदानामध्ये असेल त्यावेळेला त्याला अटॅक करणं किंवा त्याच्यावरती त्याला बाहेर ठेवण्यासाठी जो गेम प्लॅन करण्याची गरज भासते ती श्री सीमामाता सालदोरे संघाला. पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कमाई केली जाते आणि कमबॅक केलं गेलंय ते श्री संकुळकरला. पुन्हा एकदा चढाईसाठी वारंवार चढाई करणारा, संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा अफाक ऐनरकर यावेळेला चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. आता येऊन मग मॅच फिरवणार आहे तो. पुन्हा एकदा त्रुटी समयानंतर सामन्याला सुरुवात होते हो ती माहिती आहे. आणि यावेळेला आर्यन कर्देकर चढाईचा भार वाहतोय. नक्कीच प्रत्युत्तरासाठी अफा कायदरकर. आणि यावेळेला मात्र पकड केली गेली आहे. ते अफा कायदरकर नावाच्या वादळाला मैदानाच्या बाहेर बसवलं जात आहे. लवकर आवाज आता मात्र बघूया नोंद होणार का अमर भारत टासुरे संघावरती. ऐन शेवडे
उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई केली जाते. आपल्या संघाचं नाव मोठं करायचंय, आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय याची जाणीव आईंदा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चाललेला प्रयत्न आणि यावेळेला मात्र आई रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी चिन्मय अगिने. नक्कीच आज रोहनची अनुपस्थिती आपल्याला दिसते. ती सालदुरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चिन्मय अगिने अत्यंत शांत आणि संयमी खेळचा पवित्र आजमावतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होते. बजर वाजतोय आणि तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय आर्यन कर्देकर. मंडळी आपण सर्व देखील या सामन्यासाठी उपस्थित आहोत आणि मोठा हिरा यावेळेला टिपला गेलाय चिन्मय अगिने नावाचा. जे करण्याची गरज भासत होती वेळोवेळी मी इथून मला वाटतं अनाऊन्स गेलं होतं माझ्या तोंडातून की अफा कैदरकर आणि चिन्मय अगिने यांना पण बाहेर ठेवण्यात यश आलं पाहिजे. नक्कीच 2 गुणांची भर पडतीये ती पुन्हा एकदा अमर भारत टाळसुरे संघाकडे आणि बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. ओंकार आरेकर आणि 12:37 आता एकदा 5 खेळून समेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतो अमर भारत टाळसुरे प्रथमेश आले बॅकलाईनच्या बाहेर. आर्यनचा यशस्वी रनिंग हँड टच. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो तो चिन्मय अगिने. 10 नंबर जर्सी परिधान केलेला चिन्मय यावेळेला निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस गुण ऑन आहे. कॉर्नर सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो ओंकार आरेकर आणि आर्यन कर्देकर. चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा नजर मारूया. 37 विरुद्ध 13. 37 गुणांवरती अमर भारत टाळसुरे आणि 13 गुणांवरती श्री सीमामाता सालदुरीचा संघ. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा चिन्मय अगिने सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से ऐसे निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो. अरे तकदीर उनकी भी होती है जिनके हात नहीं होते. सालदुरे संघ इथे तुम्हाला हार मानून चालणार नाहीये. कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला नशिबावरती नाही तर तुमच्या खेळावरती आणि मेहनतीवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे, ज्या क्षणासाठी तुम्ही वाट बघत होता तो क्षण आता तुमच्या दरवाजापाशी येऊन ठेपलेला आहे. त्या क्षणासाठी तुम्हाला आता झुंज द्यायची आहे. नक्कीच यावेळेला आर्यन कर्देकर रिकाम्या हाताने मागे फिरतोय. ज्या क्षणासाठी आपण मेहनत करत असतो तो क्षण यावेळेला फार महत्वाचा. आणि यावेळेला पुन्हा एकदा 2 यशस्वी गुणांची कमाई केली जाते. आर्यन पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय बऱ्याच वेळानंतर तो श्री संतुलकर. श्री संतुलकरला देखील पकड होतीये. श्रीला देखील बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. आता मात्र सुपर टॅकल बॉल आहे आणि चिन्मय अगिने 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवली जाते चिन्मयच्या माध्यमातून. आणि सुपर टॅकल ऑन असताना बघूया चिन्मयचा यशस्वी पकड होते का. नक्कीच 2 गुणांची भर पडेल श्री सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. चढाईचा मार पाहिला जातोय. सालदुरे संघाच्या 9 नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईपटूंच्या माध्यमातून समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण बॅरिकेडवरचा भार कमी करायचा आहे. 16 टॅकल पाहायला मिळाला आपल्याला चिन्मयच्या माध्यमातून.